नमस्कार. मागील तासिकेला आपण नद्यांकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात आणि भारतातील आद्य शेतकरी याविषयीची माहिती पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण 1.4 म्हणजेच स्थिर गाव वसाहत संघटन आणि व्यवस्थापन या घटकाविषयीची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण स्थिर गाव वसाहत त्यांचं संघटन आणि व्यवस्थापन याबद्दलची माहिती पाहत असताना जे प्रमुख मुद्दे आहे, ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही स्थिर गाव निर्माण झालेलं होतं, वसाहती निर्माण झालेल्या होत्या, त्यांचं संघटन आणि व्यवस्थापन समजून घेण्यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. या मुद्द्यांचा विचार किंवा माहिती आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर ते एकूण 5 मुद्दे आहेत, ज्यामध्ये वसाहतीची लोकसंख्या, वसाहतीमधील सामाजिक व कौटुंबिक रचना, मातीच्या भांड्यांचा वापर, मातीचे भांडे बनवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे आणि कारागीर वर्गांचा उदय, अशा 5 पॉईंटच्या माध्यमातून आजच्या तासिकेला आपण जे स्थिर गाव आणि वसाहत निर्माण झालेलं होतं तिथलं संघटन आणि व्यवस्थापन हा पॉईंट समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, वसाहतीच्या लोकसंख्येबद्दलच्या माहितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्याश्मयुगीन भटक्या लोकांचं जे जीवन होतं ते एका ठिकाणी स्थिर झालेलं होतं. सुरुवातीला एका जनसमूहामध्ये कमीत कमी 25 ते 40 लोक जनसमूहाची निर्मिती होण्यासाठी आवश्यक होते. नियमितपणे लागवड करण्यासाठी जवळपास 50पर्यंतची लोकसंख्यासुद्धा त्या ठिकाणी आवश्यक होती. गाव वसाहतींचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून शेती पशुपालनावर जीवन अवलंबण्यासाठी वसाहतींची लोकसंख्या किमान 100पर्यंत असायला हवी होती. म्हणजेच या ठिकाणी 3 लोकसंख्येबद्दलची माहिती सांगितलेली आहे. एक म्हणजे जनसमूहाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जी लोकसंख्या सांगितलेली आहे ती म्हणजे 25 ते 40. शेतीमध्ये नियमितपणे लागवड करण्यासाठी जी लोकसंख्या सांगितलेली आहे ती किमान 50पर्यंत असायला पाहिजे. आणि शेती आणि पशुपालन या दोन्ही गोष्टींचा जर समावेश असेल आणि अशा वसाहतींची जर लोकसंख्या असेल तर ती 100 या पद्धतीने लोकसंख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर या वसाहतीमधील सामाजिक आणि कौटुंबिक जी रचना आहे त्याची काही वैशिष्ट्येसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. राहत्या घराशिवाय अन्नधान्य आणि इतर वस्तू साठवण्यासाठी एक सामायिक जागा या ठिकाणी सांगितलेली आहे, ज्याला आपण कोठार गोदाम असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे लोक ज्या घरांमध्ये वसाहतींमध्ये राहत होते या घरांच्या व्यतिरिक्त त्या वसाहतीमध्ये एक सामायिक जागा, ज्याला आपण कोठारसुद्धा म्हणू शकतो, ज्याचा उपयोग अन्नधान्य साठवण्यासाठी सुद्धा केला जात असे. तर अशी सामायिक जागा किंवा कोठारा या वस्त्यांमध्ये होते. अन्न उत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करण्यासाठी एक प्रकारची मध्यवर्ती यंत्रणासुद्धा या ठिकाणी होती. कारण कुठल्याही व्यवहाराचं नियंत्रण होण्यासाठी यंत्रणेची नितांत गरज असते. तर या प्रकारची मध्यवर्ती यंत्रणासुद्धा या नवाश्मयुगामध्ये ज्या वसाहती निर्माण झालेल्या होत्या त्या वसाहतींच्या ठिकाणी होती. वैयक्तिक घर, कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, स्वतःच्या घरापुरते धान्य उत्पादन, नातेसंबंध इत्यादी गोष्टी अस्तित्वात होत्या. उत्पादनविषयक खास कौशल्याचे प्रशिक्षण पुढील पिढीला देण्याची सुरुवात या वसाहतीमध्ये झालेली होती. त्यामधूनच वारसा कल्पनेची सुरुवातसुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर या सामाजिक आणि कौटुंबिक रचना या पॉईंटमध्ये आपण काय माहिती पाहिलेली आहे? नंबर 1, अन्नधान्य म्हणजे जे राहतं घर आहे या घराच्या व्यतिरिक्तसुद्धा अन्नधान्य आणि इतर वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोठारांची निर्मिती होती. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणासुद्धा होती. वैयक्तिक घर, कौटुंबिक सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, धान्य उत्पादन, नातेसंबंध या गोष्टीसुद्धा अस्तित्वात होत्या. आणि वारसा कल्पनेला सुरुवात झालेली होती. त्यासाठी म्हणजे वारसा जपून ठेवण्यासाठी कौशल्याचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्थासुद्धा या वसाहतींमध्ये असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे की मातीच्या भांड्यांचा वापर.
तर यामध्ये जपानमधील जॉमोन संस्कृतीमध्ये मातीची भांडी बनवण्यास मध्याश्म युगामध्ये सुरुवात झालेली होती. नवाश्म युगामध्ये दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झालेली होती. मातीची भांडी घडवणे हे नवाश्म युगाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यसुद्धा मानलं जात होतं. या भांड्यांचा उपयोग अन्न शिजवणे, वाढणे, त्यांची साठवण करणे या सर्व गोष्टींसाठी या भांड्यांचा वापर होत असे. सुरुवातीस हाताने घडवली जाणारी भांडी आणि पुढे चाकावर घडवली जाणारी भांडी ही सुद्धा निर्माण झालेली होती. ही भांडी एकरंगी गुळगुळीत असत. पुढे नक्षीदार भांडी बनवली जाऊ लागली. नक्षीदार भांडी बनवण्यासाठी एक उत्तम प्रतीची कलासुद्धा या ठिकाणी मानली जाऊ लागली. तर या तिसरा जो पॉईंट आहे मातीच्या भांड्यांचा वापर, या ठिकाणी सांगितलेले आहे की मातीची भांडी बनवण्यासाठी सुरुवात कुठून झाली, त्यानंतर नवाश्म युगामध्ये सुरुवात कशा पद्धतीने झाली, त्यानंतर मातीची भांडी निर्माण करणे हे एक नवाश्म युगाचं खास वैशिष्ट्यसुद्धा मानले जाते. त्यानंतर सांगितलेलं आहे की या भांड्यांचा, मातीच्या भांड्यांचा उपयोग कशासाठी केला जात असे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की अन्न शिजवणे, वाढणे, त्यांची साठवण करणे यासाठी या भांड्यांचा वापर केला जात असे. सुरुवातीला हाताने तयार केलेली मातीची भांडी होती आणि त्यानंतर एका चाकावर त्याला गोलाकार देण्यासाठी या चाकांचा उपयोग, म्हणजे चाकाचा उपयोग करून मातीची भांडीसुद्धा तयार करण्यात येऊ लागलेली होती. त्यानंतर ही जी मातीची भांडी तयार करण्यात आलेली होती त्यावर नक्षीकामसुद्धा एकरंगीत, गुळगुळीतपणा, तर ही खास या मातीच्या भांड्यांची वैशिष्ट्ये होती. त्यानंतर चौथा पॉईंट जो सांगितलेला आहे की मातीची भांडी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की चिकन मातीचा स्रोत माहिती असला पाहिजे. ती माती वाहून आणण्यासाठीची व्यवस्थासुद्धा असायला पाहिजे. उत्तम प्रकारे ती माती आपल्याला मळूनसुद्धा घेता आली पाहिजे, एकजीव करता आली पाहिजे. भांड्याला हवा असलेला आकार आपल्याला देता आला पाहिजे. भांडे सुशोभितसुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे आणि योग्य तापमानाला ती भांडी भाजतासुद्धा आपल्याला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर मातीचं भांडं जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि सर्वात शेवटचा पॉईंट कारागीर वर्गांचा उदय, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणे कौशल्यावर आधारित हस्तव्यवसायांचा उदय झालेला होता. गारगोटीच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनवणे, शेतीला पूरक वस्तू बनवणे इत्यादी उत्पादन करताना कामाची एक प्रकारे साखळी निर्माण झालेली होती. या साखळीमध्ये अनेक प्रक्रिया, कौशल्य होती, त्यामुळे कामाची विभागणी होते. यातूनच समाजात कौशल्य आधारित कारागिरांचे वर्गसुद्धा निर्माण झालेले होते. तर मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीमधले काही विविध टप्पेसुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे किंवा हस्तव्यवसायांचा किंवा कारागिरांचा उदय कशा पद्धतीने झालेला होता. तर हस्तव्यवसाय आपल्याला सर्वांना माहीतच आहे की हाताने तयार करून ज्या काही वस्तू आपण निर्माण करतो त्याला हस्तव्यवसायसुद्धा म्हणतात. आणि या हस्तव्यवसायाचं रूपांतर समोर कारागीर वर्गामध्ये झालेलं होतं. तर या ठिकाणी एक उदाहरण सांगितलेलं आहे की मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीमधले टप्पे या ठिकाणी सांगितलेले आहे. नंबर 1 टप्पा सांगितलेला आहे मणी बनविण्यासाठी उपयुक्त असे दगड व शंख यांचे स्रोत माहिती असणे. नंबर 2 या ठिकाणापासून कच्चा माल मिळवणे. नंबर 3 कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे. आणि नंबर 4 ओबडधोबड दगडांपासून किंवा शंखांच्या गाभ्यापासून मणी घडवणे. म्हणजे ज्या पद्धतीने याच्या अगोदरचा पॉईंट आपण पाहिलेला होता की मातीची भांडी कशा पद्धतीने तयार केली जात होती, त्याच पद्धतीने मणी निर्माण करण्याचा जो वर्ग होता, तर मणी निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक होतं त्याचे टप्पे या ठिकाणी सांगितलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेला जे स्थिर गाव, शेती आणि पशुपालनाच्या माध्यमातून गाव आणि वसाहतींची निर्मिती झालेली होती, तर त्या वसाहतींचं एक संघटन आणि व्यवस्थापन या पॉईंटमध्ये आपण त्या वसाहतीमधील लोकसंख्या, सामाजिक व कौटुंबिक रचना, मातीच्या भांड्यांचा वापर, मातीचे भांडे बनवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कारागीर वर्गांचा उदय असे एकूण 5 पॉईंटच्या माध्यमातून स्थिर गाव आणि वसाहत याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.